अजित पवारांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेतील समीकरणं बदलू लागली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. आणि यातच आता सुप्रिया सुळे यांचं एक मोठं विधान समोर आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत माझी आणि अजितदादांची चर्चा झाली होती असं सुप्रियाताई म्हणतात. म्हणजेच विलिनीकरणाचा मुद्दा नवा नाही. आज माझा भाऊच नाही राहिला हो, त्याच्यामुळे आता काय जुनं उगाच कुणाच्याबद्दल काय काढावं. माझ्या भावाचं आणि माझं जे काय बोलणं होतं ते दादाच्या आणि माझ्यामध्ये आहे आणि ते वास्तव आहे. पण आता प्रश्न असा आहे की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? आणि जर एकत्र आल्या तर या एकसंध राष्ट्रवादीचं नेतृत्व नक्की कुणाकडे जाणार? अजितदादा गटाला हे विलिनीकरण मान्य असेल का? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काय निर्णय घेणार? अजितदादांच्या अकाली जाण्यानं असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. नमस्कार, मी विहंग ठाकूर. अजित पवार हे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे केवळ उपमुख्यमंत्री नव्हते, तर संपूर्ण गटाचं मुख्य निर्णय केंद्र होतं. सरकारमध्ये त्यांचं वजन, संघटनेवर थेट नियंत्रण आणि भाजपासोबतच्या समन्वयात महत्त्वाची भूमिका त्यांची होती. या तिन्ही गोष्टी अजित पवारांभोवती केंद्रित होत्या. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी अजितदादा गटात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. आता प्रश्न असा आहे, ही पोकळी एक व्यक्ती भरून काढणार की नेतृत्व सामूहिक होणार? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तरी अजित पवारांसारखं राजकीय वजन, अनुभव आणि प्रशासनावर पकड लगेच निर्माण होणं कठीण आहे. म्हणूनच अजित पवारांच्या जाण्यानं फक्त भावनिक धक्का बसलेला नाही, तर राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या राजकीय स्थैर्यावरही मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर दोन्ही गट वेगवेगळ्या दिशेने गेले. अजितदादांचा एक गट सत्तेत तर शरद पवारांचा दुसरा गट विरोधी बाकावर. पण कार्यकर्ते आणि स्थानिक पातळीवर एकच राष्ट्रवादी ही भावना कायम होती. अजित पवार जिवंत असताना विलिनीकरणाची चर्चा असली तरी ती फार पुढे गेली नव्हती, कारण सत्ता, नेतृत्व आणि वर्चस्व यावरून दोन्ही गटांमध्ये ताण होता. आता अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय. पण हा मुद्दा भावनिकतेतून येतोय का की राजकीय अपरिहार्यतेतून? हा खरा प्रश्न आहे. निवडणुका तोंडावर असताना संख्याबळ वाढवण्यासाठी एकत्र येणं दोन्ही गटांसाठी फायदेशीर ठरू शकतं. मात्र नेतृत्वाचा प्रश्न सुटल्याशिवाय हे विलिनीकरण केवळ चर्चेतच राहणार की काय, अशी ही शंका राजकीय वर्तुळात व्यक्त होते. पण दोन्ही पक्षांचं विलिनीकरण झालं तर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो, या एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे जाणार? पहिला पर्याय म्हणजे शरद पवार. अनुभव, राष्ट्रीय वजन आणि राजकीय चातुर्य यांच्या जोरावर ते अजूनही पक्षासाठी मार्गदर्शक आणि आधारस्तंभ ठरू शकतात. पण वय आणि सक्रिय राजकारणातील मर्यादा पाहता ते पुन्हा पूर्णवेळ नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतील का, हा मोठा प्रश्न आहे. दुसरा पर्याय म्हणजे सुप्रिया सुळे. राष्ट्रीय पातळीवर त्यांची ओळख आहे, संसदेत त्यांचा प्रभाव आहे आणि त्या पक्षाचा आधुनिक तरुण चेहरा बनू शकतात. मात्र राज्यातील संघटनात्मक पकड आणि स्थानिक पातळीवरील थेट नियंत्रण अजूनही तुलनेने मर्यादित आहे. तिसरा पर्याय म्हणजे सुनेत्रा पवार. त्या सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत आणि अजित पवार गटाची संघटनात्मक ताकदही त्यांच्या पाठीशी आहे. मात्र शरद पवार गटातील नेते आणि कार्यकर्ते सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व सहज स्वीकारतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणूनच विलिनीकरणाचा सगळ्यात मोठा अडथळा विचारधारेचा नाही तर नेतृत्वाचा संघर्ष आहे. आता त्यात चौथा पर्याय म्हणजे पार्थ पवार. वडिलांच्या निधनानंतर पार्थ यांचं नाव सोशल मीडियातून चर्चिलं जातंय. राज्यसभेत पाठवून त्यांना राष्ट्रीय नेतृत्व देण्याच्या चर्चाही रंगतात. राजकीय अनुभव नसल्याने त्यांना परिवारातूनच विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. पण आज पवार कुटुंब प्रत्यक्षात दोन राजकीय ध्रुवांमध्ये विभागलेलं दिसतंय. एका बाजूला शरद पवार गट आहे, ज्यात सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे सक्रिय आहेत. दुसऱ्या बाजूला अजित पवार गट आहे, ज्यात सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा समावेश होतो. संख्येने पाहिलं तर पवार कुटुंबातील बहुसंख्य सदस्य शरद पवारांसोबत आहेत. मात्र सत्तेत असलेला आणि संघटनात्मक दृष्ट्या मजबूत गट अजितदादा गटच आहे. आणि आता हीच राजकीय ताकद सुनेत्रा पवारांकडे आली आहे.
म्हणजेच घरातील भावनिक आणि कौटुंबिक पातळीवर वर्चस्व शरद पवार गटाकडे आहे, पण मैदानात म्हणजेच प्रत्यक्ष राजकारणात संघटनात्मक आणि सत्तेची ताकद सुनेत्रा पवारांकडे आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल दिसून येईल. सर्वात आधी विधानसभेत राष्ट्रवादीचं संख्याबळ 50च्या पुढे जाईल. यामुळे सत्तेच्या समीकरणावर त्यांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवेल. लोकसभा आणि राज्यसभेतही राष्ट्रवादीची ताकद वाढेल. याचा थेट परिणाम केंद्रातील राजकीय समीकरणांवर होऊ शकतो. जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी पुन्हा एकदा प्रभावी ताकद म्हणून उभी राहील. स्थानिक पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत होईल. यामुळे भाजप आणि शिंदे गट दोघांवरही राष्ट्रवादीचा राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. थोडक्यात सांगायचं तर एनसीपी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील किंगमेकर बनू शकतो. मात्र नेतृत्वाचा प्रश्न सुटला नाही तर एकत्र येऊनही पक्ष आतून कमकुवत राहण्याचा धोका कायम राहील. आज राष्ट्रवादी काँग्रेस समोर प्रत्यक्षात 3च मार्ग उरलेले दिसतात. पहिला मार्ग म्हणजे शरद पवार मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहतील आणि पक्षाचं दैनंदिन नेतृत्व नव्या पिढीकडे सोपवतील. दुसरा पर्याय म्हणजे सुप्रिया सुळे या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष बनतील आणि दिल्लीच्या राजकारणात राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील. तिसरा पर्याय म्हणजे सत्तेत असलेल्या आणि संघटनात्मक ताकद असलेल्या सुनेत्रा पवार या राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचं नेतृत्व करतील. मात्र या तिन्ही पर्यायांपैकी एकच चेहरा सर्वमान्य होईपर्यंत दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण प्रत्यक्षात उतरणं कठीण आहे. अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी फक्त संख्येच्या पातळीवर नाही तर नेतृत्वाच्या दृष्टीनेही भरून काढणं अवघड ठरतंय. तर तुमच्या मते एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे जावं? शरद पवार, सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे की आणखीन कोणी नवीन चेहरा? कमेंटमध्ये तुम्ही मत लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.